नक्सलियों के खिलाफ निर्णायक जंग में गढ़चिरौली पुलिस और सीआरपीएफ ने इतिहास रच दिया। बीते 72 घंटों से जारी इस भीषण मुठभेड़ में सुरक्षा बलों ने 7 खूंखार माओवादियों को ढेर कर दिया, जिनमें 25 लाख के इनामी नक्सली कमांडर प्रभाकर भी शामिल है। लेकिन इसी वीरतापूर्ण अभियान के दौरान गढ़चिरौली पुलिस के C60 कमांडो दीपक चिन्ना मड़ावी नक्सलियों से लोहा लेते हुए वीर गति को प्राप्त हुए। आज शुक्रवार को गढ़चिरौली पुलिस मुख्यालय में नम आंखों, सैल्यूट और गर्व भरे नारों के बीच वीर शहीद को अंतिम विदाई दी गई। दीपक मड़ावी का बलिदान केवल एक शहादत नहीं, बल्कि माओवादी आतंक के खिलाफ राष्ट्र की जीत का संकल्प है। नारायणपुर गढ़चिरौली सीमा के अभुजमाड़ जंगल क्षेत्र में माओवादी मौजूदगी की पुख्ता सूचना के बाद सीआरपीएफ और गढ़चिरौली पुलिस ने गुरुवार से संयुक्त सर्च ऑपरेशन शुरू किया। इस दौरान सुरक्षा बलों और नक्सलियों के बीच भीषण मुठभेड़ हुई। मुठभेड़ में सीपीआई माओवादी संगठन कंपनी नंबर 10 का मुखिया प्रभाकर मारा गया, जिस पर 25 लाख रुपए का इनाम घोषित था। अब तक 3 AK-47, एक SLR और 1.303 राइफल बरामद की जा चुकी है। मारे गए नक्सलियों में एक महिला माओवादी भी शामिल है। हालांकि अन्य की पहचान की प्रक्रिया जारी है। अब तक गढ़चिरौली के जंगलों में देश के जवान खड़े हैं, तब तक नक्सलवाद का कोई भविष्य नहीं। शहीद दीपक चिन्ना मड़ावी, आपका बलिदान अमर है। आपका नाम इतिहास में स्वर्ण अक्षरों में दर्ज रहेगा। जसं सर्वांना माहित आहे की गडचिरोली मध्ये जे माओवाद्यांची चळवळ आहे हळूहळू अत्यंत कमी झालं आहे आणि त्या श्रृंखलेमध्ये कंपनी नंबर 10 जे आमचे उर्वरित फॉर्मेशन आहे त्यांचे 10 कॅडर आमचे शिल्लक राहिलेला होता। आम्हाला 3 तारीखचे संध्याकाळी एक खात्रीशीर गोपनीय माहिती भेटली होती की कंपनी नंबर 10 चे फॉर्मेशन आणि छत्तीसगडचे काही अननोन फॉर्मेशन थेट गडचिरोली नारायणपूर सीमावर दबा धरून बसले आहे, कॅम्प लावून बसले आहे आणि ते कोणतीही मोठ्या घातपातची घटना चे नियोजन करत आहे आणि त्या अनुषंगाने तात्काळ C60 चे जे आमचे पथक होते, जे नवीन उघडलेले आमचे आउटपोस्ट आहे पुन्नार आणि बिनगोंडा, त्यातून C60 चे पथक लॉन्च झाले होते आणि ते 4 तारीखचे सकाळी तिथे त्या एरियामध्ये पोहोचून त्यांनी कॉर्डन लावलं आणि तिथे 4 तारखेला पण आमचे माओवाद्यांसोबत चकमक झाली होती, परंतु अत्यंत धंधनाट जंगल आणि होस्टाईल टेरेनमुळे आम्ही माओवाद्यांचे शोध घेऊ शकलो नाही आणि परंतु त्या दिवशी आम्ही 2 माओवाद्यांचे जे कॅम्प होता ते उद्ध्वस्त करण्यामध्ये गडचिरोली पोलिसला यश प्राप्त झालं होतं। परंतु आम्ही ऑपरेशन कॉल ऑफ केलं नाही आणि ऑपरेशन रात्रीभर तिथे आम्ही थांबून 5 तारखेला सकाळीच परत ऑपरेशन सुरू केलं आणि त्या सर्चिंग मध्ये माओवाद्यांसोबत परत चकमक सुरू झाली आणि दिवसभर चालले चकमकमध्ये त्या दिवशी आम्हाला 3 मृतदेह माओवाद्यांचे सापडले, एक AK-47 आणि एक SLR सोबत आणि परंतु दुर्दैवाने आमचे शूरवीर जवान दीपक मड़ावी C60 चे कमांडो आहे, ते नक्षल सोबत जेव्हा त्यांची चकमक सुरू होते आणि नक्षल त्यांचे कोडनला तोडण्याचे प्रयत्न करत होते, त्यांनी 2 माओवाद्यांचे खात्मा केले तिथे, परंतु दुर्दैवाने एक गोळी त्यांना पण लागला आणि ते गंभीर जखमी झालं होतं। त्यांना आम्ही रात्रभर त्यांना इव्हॅक्युएट करून फर्स्ट अर्ली मॉर्निंग फर्स्ट लाईटवर आम्ही एअरलिफ्ट केल्या अभुजमाड जंगल परिसरातून आणि भामरागड हॉस्पिटलला आले, परंतु दुर्दैवाने त्यांच्या ट्रीटमेंटमध्ये त्यांना वीरमरण प्राप्त झालं। एक आणखी जवानला गोळी लागली होती, त्यांना पण एअरलिफ्ट करून गडचिरोलीला आणले आणि परंतु त्यांची स्थिती सध्या स्थिर आहे आणि ते धोकाबाहेर आहे। ते गडचिरोली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेत आहे। पूर्ण ऑपरेशन जे प्रथमतः असे झालं की गडचिरोली C60 ने 3 दिवस 3 रातचे इतके लांब ऑपरेशन अत्यंत होस्टाईल टेरेन मध्ये त्यांनी ऑपरेशन एक्झिक्यूट केलं आणि जे नियरेस्ट पगडंडी होते जिथपर्यंत तुम्ही पोहोचू शकता त्यापासून 14 किलोमीटर अंतरावर आमचे हे ऑपरेशन सुरू होतं आणि 3 दिवसात 3 रात चाललेल्या ऑपरेशन मध्ये एकूण 7 जहाड माओवाद्यांना कंठस्नान घालण्यामध्ये गडचिरोली पोलिसांना यश प्राप्त झाले। सर्वात मोठी बातमी हे आहे की जे गडचिरोली कंपनी नंबर 10 चे जे इंचार्ज त्यांचे नेतृत्व होता दोघटी चंद्रराव उर्फ प्रभाकर, तेलंगणाचे राहणार आहे, ते DKSZCM इंचार्ज ऑफ वेस्टर्न सब झोनल ब्युरो, इंचार्ज ऑफ कंपनी नंबर 10, त्यांच्यावर महाराष्ट्र शासनाने 25 लाख रुपयाचे बक्षीस जाहीर केले होते। त्यांची खात्मा करण्यामध्ये गडचिरोली पोलिसला यश प्राप्त झालं।
हे 7 कॅडर्सचे आयडेंटिफिकेशन झालेलं आहे. 3 आमची कंपनी नंबर 10चे कॅडर आहे आणि उर्वरित 4 जे आहे ते छत्तीसगडचे वेगवेगळ्या फॉर्मेशनचे कॅडर आहे. एकूण 7 माओवाद्यांवर महाराष्ट्र शासनाने 71 लाख रुपयाचे बक्षीस जाहीर केले होते आणि हे पूर्ण ऑपरेशन एडीजी स्पेशल ऑप्स डॉक्टर शेरिंग गोरजे सर, आयजी अँटी नक्सल ऑपरेशन संदीप पाटील सर, डीआयजी गडचिरोली अंकित गोयल सर, डीआयजी सीआरपीएफ अजय शर्मा सर यांच्या नेतृत्वाखाली गडचिरोली पोलिसने एक्झिक्यूट केलेलं आहे. ते आमचे शूरवीर जवान दीपक मडावीला आम्ही आदरपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो आणि जे उर्वरित आमचे कॅडर राहिलेलं आहे त्यांना परत मी आवाहन करतो की जे पण आमचे राहिलेला कॅडर आहे ते आत्मसमर्पण करून मुख्यधारामध्ये या, नाहीतर गडचिरोली पोलीस आणखी नक्षल विरोधी अभियान तीव्र करणार. ब्यूरो रिपोर्ट, न्यूज फर्स्ट. हमारा हर शब्द समाज की आवाज, हमारी हर पहल निष्पक्षता का कदम, आपकी हर समस्या में आपसे पहले दिखेंगे हम हैं न्यूज फर्स्ट. ईश्वर का सच, हमारा साहस और आपका विश्वास. सच, साहस और विश्वास. अगर आप ये वीडियो YouTube पर देख रहे हैं तो हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन दबाएं. और Facebook पर देख रहे हैं तो हमारे पेज को लाइक करें.